हाय, कसे आहात सगळे? स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता वाजले दुपारचे 12 आणि इथे मी मॅगी बनवते आहे. मला ना आज अचानक मॅगी खायचा मूड झाला. युजुअली मला मॅगी इतकी आवडत नाही, पण खूप रेअरली असं होतं की मला ना मॅगी खायचं असं खूप स्ट्रॉंग क्रेविंग होतं आणि त्यावेळेस मी स्वतःसाठी आवर्जून मॅगी बनवून खाते. आणि मॅगी हा असा प्रकार आहे जो आपल्या बहुतेक जणांच्या घरात कायम असतोच, बरोबर ना? हे पहा, हा टी जार मी स्वतः बनवलाय म्हणजे मी पेंट केलाय. आधी हा एक साधा नॉर्मल स्टीलचा डबा होता, पण त्याच्यावर मी पेंटिंग केलंय आणि मस्तपैकी त्याला छान लुक आणलेला आहे. आणि त्याचप्रमाणे इथे मी शुगरचा जारसुद्धा बनवलेला आहे, पण हे काम अर्धं झालंय, अर्धं अजून बरंच व्हायचं बाकी आहे. तर हे काम मी 2 दिवसात किंवा 1-2 दिवसात, आय डोंट नो, जसा मला वेळ मिळेल मी कंप्लीट करणार आहे. ॲक्च्युली झालं असं, हे इनकम्प्लीट का राहिलं, कारण माझ्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे म्हणजे कोण? माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि माझ्या नंडेची मुलगी आली होती. तर ते दोघी त्या छान 3 दिवस राहिल्या माझ्याकडे आणि खूप धमाल केली आम्ही. आणि मग त्या 3 दिवसात ना मला हे सगळं काही काम करता आलं नाही, कारण ह्या सगळ्या कामाचा ना खूप पसारा असतो आणि तो पसारा काही मला काढता आला नाही. त्यामुळे ते काम माझं राहिलं आहे आणि आता जेव्हा त्या दोघी गेल्यात तेव्हा मी आरामात बसून माझं हे काम कंप्लीट करू शकते. मी खूप ट्राय करत होते एक लाँग शॉट कॅप्चर करायला मी मॅगी खात असताना, पण झालं असं की मी माझा फोन इथे आमच्या हॉलमध्ये ना एक वॉश बेसिन आहे, तर तिकडे मी माझा फोन ठेवला होता आणि बघा ना, त्या बरोबर त्या वॉश बेसिनचा एक कोपरा माझ्या कॅमेऱ्याच्या समोर आला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याने सगळा फोकस त्या कोपऱ्यावरती घेतला आहे आणि माझ्याकडे संपूर्ण ब्लर दिसतं आहे सगळं. हे पहा, अमित माझी उरलेली मॅगी खातो आहे बिचारा. ॲक्च्युली झालं असं की माझी ना 2-3 दिवसांपासून तब्येत बरी नाही आहे आणि मला काहीच जेवण जात नाही आहे आणि तेच रिझन होतं की मी आज मॅगी बनवून खात होते, कारण मला असं वाटलं थोडं टेस्टमध्ये बदल आला तर जाईल तरी अन्न माझ्या पोटात. पण ऑनेस्टली 2-3 घासांच्या वर मला मॅगी गेलंच नाही. तर अमित मला म्हणाला, टाकून देऊ नकोस, मी खातो. त्याला अन्न वाया गेलेलं आवडत नाही, जेवण टाकलेलं त्याला अजिबात आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याला ना थंड झालेलं मॅगी पण खायला खूप आवडतं, त्यामुळे तो म्हणाला फेकून देऊ नको, मी खातो. रोस्टेड अरेबिका, you know, it goes well with coffee. कुठलं ऑरेंज ज्यूस कॉफी. दुसरं आहे रोस्टेड अरेबिका पावडर गोज विथ एग योक. एग योक? एग योक. तिसरे ऑड कॉम्बिनेशन्स आहे, पण ते म्हणतात कॉफी विथ एग योक? एग योक. बापरे. दुसरा आहे, तिसरं आहे कॉफी विथ चीज अँड बटर. कॉफी चीज अँड बटर? ठीक आहे. कॉफी विथ, पण हे सगळं अरेबिका पावडर ना, गोज विथ ब्लॅक पेपर आणि असं असं काय काय सांगितलं. पण ऑरेंज ज्यूस मला एकदम हे वाटलं. नाही, म्हणजे माझा क्वेश्चन आहे की एग योक म्हणजे कॉफीमध्ये एग योक टाकून खायचं, प्यायचं असं? एग योक, चीज बटर कॉफीमध्ये मिक्स करून प्यायचं? एग योक घ्यायचं, दूध, एग योक घ्यायचं आणि कॉफी टाकायचं, पावडर टाकायचं, फेटायचं आणि प्यायचं का? त्यात काय पुढे दूध बीत काही घालायचं? दूध नाही, कुठला दूध मी तर ॲटलीस्ट लेमन पण जातो, ते पण ब्लॅक, नो शुगर. तू लेमन कॉफी पितोयस, ब्लॅक लेमन कॉफी, दॅट इज ओके. एग यॉक आणि हे तर काहीतरीच. आता लेमन चली ऑरेंज ज्यूस टाकला, इट्स लाईक 60 ml ऑरेंज. ते पण चांगलं लागेल, इट विल टेस्ट गुड. स्वीट. पण हे चीज बटर आणि एग यॉक जरा काहीतरी. कसं ते घेतात ते लोक, घेतात. आणि दोन असतात, रोबस्टा आणि अरेबिक. रोबस्टा कुठे मिळतात ह्या सगळ्या कॉफीज? बीन्स मिळतात ना. बीन्स म्हणजे काय? ते म्हणजे त्याचं ती ग्राउंडेड कॉफी नसते. बीन असते, हां. तुला ते ग्राउंड करायचं, त्याला मशीन पाहिजे. नाही, छोटी मशीन असते. दॅट आय नो. आणि मग त्याला ग्राउंड करून वी हॅव टू ॲड एग यॉक और चीज बटर वॉट एव्हर. 50% रोस्ट, 100% रोस्टेड असं असतं. छोटं असतं, त्याचा कट असतो स्ट्रेट. ओ, हे सगळं एवढं मला माझा अभ्यास नाही. आणि बेटर असतं. वेअरएस अरेबिका कट असतो तो एस शेप मध्ये, थोडा स्लाइड कर्व, एस शेप म्हणतात त्याला, आणि तो थोडा मोठा असतो. हे मी कधी नोटीस नाही केलं. फ्रुटी अरोमा, नाईस. थोडासा हलका फ्रुटी अरोमा टाईप असतं, पण कमी हे असतं. म्हणजे रोबस्टा इज व्हेरी, फक्त बेटर लो, जरा
ब्लॅक कॉफी तो बिटरनेस आवडतो ना तेच पितात असे. आय डोंट नो अबाउट यू, तुला आवडेल की नाही. प्रिटी गुड इन्फॉर्मेशन अबाउट कॉफी. मला नव्हतं माहिती एवढं सगळं कॉफीबद्दल. तिसरा अजून एक आहे, काय कोपी लुवाक. काय हे? कोपी लुवाक ही कॉफी इंडोनेशियन कॉफी आहे. मांजरीच्या पूप पण बनते. या आय नो बघितलंय मी, बघितलंय. आय नो इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. या कसं मांजरीला ते जे फीड करतात ना, हां जे पूप येतात हां ते बीन बीन्सच्या याच्यात असतात ते फॉर्म मध्ये. मांजर पण अशी वेगळी कुठे रस्त्यातली मांजर नसते. हो माहिती आहे. किती चांगले असते तरी पूपच आहे ना शेवटी अमित. ते त्याला मग तसं प्रोसेस करून तर बनवतात. बापरे, खूप महाग असते. कुठे मिळेल आपल्याला ती कॉफी? इंडोनेशियाला भेटते तिथे. Trying to go for RPI. There's a typical OCD. खूप OCD आहे. गेस वॉट, आज संध्याकाळी माझी आई आली आणि तो पण इतका सारा खाऊ घेऊन आमच्यासाठी. ती कधीच न सांगता किंवा फोन न करता माझ्याकडे येत नाही, पण आज तिने पण प्लॅन केला होता आम्हाला सरप्राईज द्यायचा आणि खरंच आमच्यासाठी हे सरप्राईज होतं. तिने नॉर्मल कॉल केला दुपारी जस्ट आमचे वेअरअबाउट्स जाणून घेण्यासाठी की आम्ही कुठे बाहेर तर नाही चाललो आहे किंवा घरीच आहोत ना दोघे. आणि आमचा काही प्लॅन नव्हता, आम्ही घरीच होतो. तर ती मस्तपैकी आली घरी आणि छान आमच्यासाठी मस्त खाऊ घेऊन आली. चकली, अनारसे, शंकरपाळ्या. अनारसे ना स्पेशली माझी आई माझ्या सासूबाईंसाठी घेऊन येते, कारण अमितच्या मम्मीला अनारसे प्रचंड आवडतात आणि माझी आई आवर्जून त्यांच्यासाठी कायम येताना अनारसे घेऊन येते घरी बनवून. तर आई आली आणि थोडं तिचं ऑफिसचं काम होतं, तर ते माझ्या लॅपटॉपवरती ती करत बसली आणि मग आम्ही ठरवलं की बाहेर कुठेतरी जेवायला जायचं. तर आमच्या इकडे ना सासूरवाडी नावाचं एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. ॲक्च्युली सासूरवाडी पुण्याचा ओरिजिनल ब्रँड आहे, पण त्याची अजून एक चेन इकडे ओपन झाली आहे खारघरमध्ये आणि तिकडचं फूड अमितला प्रचंड आवडतं. मला पण आवडतं, पण अमितला जरा जास्त आवडतं. तर तिकडे आम्ही जायचं ठरवलं डिनरसाठी. मग आम्ही संध्याकाळी 8-8:30ला निघालो घरातनं. तर सासूरवाडीमध्ये मस्त पोटभर जेवल्यानंतर आम्ही आईस्क्रीमसुद्धा खाल्लं आणि आजचा दिवस खरंच खूप छान होता यार. आईचं असं अचानक घरी येणं हा एक छान सरप्राईज एलिमेंट होता आजच्या व्लॉगमधला. तुम्हाला पण जर असं वाटत असेल तर मला कॉमेंट करून सांगा. आणि तुमच्यापैकी जर कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी अशाच प्रकारचे डेली व्लॉग्स तुमच्यासाठी रोज माझ्या चॅनलवर पोस्ट करेन आणि आय होप तुम्हाला हे ब्लॉग्स आवडत असतील. तर चला आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळे काळजी घ्या. बाय.